आयुष्यभर कितीही प्रॉपर्टी कमवली, शेवटच्या वेळेला माहिती आहे किती प्रॉपर्टी कमवली काही कमवलं, सामुदायिक स्मशानभूमीमध्ये वैकुंठ धाम मध्ये आपला अंत्यविधी होतोय। आयुष्यभर जो बंगला बांधण्यासाठी आपण भांडण तंटा करतो, भावाभावांच्या मध्ये वाद लागतो, जे घर बांधतो ना शेवटच्या आंघोळ सुद्धा दारात घालतात, ज्या बांधावरून भांडण करतो त्या शेतामध्ये आपला अंत्यविधी नाहीये। सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा जीवनाचा उद्धार नेमका आहे कशामध्ये हेच आपल्या लक्षात येत नाही। आणि तेच आपल्याला कळण्यासाठी की भावाभावांचं प्रेम काय असतं। सावत्र आई जरी असेल पण मुलाचं आणि आईचं नातं काय असतं, बापाचं आणि मुलाचं नातं काय असतं, पती पत्नीचं प्रेम काय असतं, प्रपंच काय असतो, संसार काय असतो। आपण नाही म्हणत का स्वर्गापेक्षा सुद्धा संसार चांगला करता, सुखी करता। स्वर्ग कशाला म्हणतात, ज्या परिवारामध्ये एकत्रित सर्व मंडळी येत आहेत, रोज संध्याकाळी रोज सकाळी एकत्रित भोजन होते, प्रत्येकाच्या विचाराची देवाणघेवाण होते, प्रत्येकाच्या भावनाची कदर केली जाते, तो संसार तो प्रपंच काय स्वर्गापेक्षा वेगळा नाहीये। पण आज प्रत्येकाच्या संसाराची ताटातूट झालेली आहे। खरं रामराज्य तर तेव्हा येईल ज्या दिवशी कधीच सख्या भावाभावांच्या मध्ये वाद होणार नाही, कधीच भांडण लागणार नाही। त्रस्त झालेले लोक आहेत, कथा कीर्तन आपण दरवर्षी ऐकतो, पण या कानातून ऐकून या कानातून सोडून देता पहा। जोपर्यंत 7 दिवस कथेत आहात ना तुम्ही पहा, माणसं 3 प्रकारचे असतात कथा श्रवण करणारे। काही असतात दगडासारखे, काही असतात कापसासारखे आणि काही असतात मिठासारखे। दगडासारखे माणसं पहा, तेही कथेला आतमध्ये जाऊ देत नाही, तेही कथेत जात नाही। जोपर्यंत कथेत बसलेले आहेत, काहीतरी मनावर परिणाम झाला की असं वाटणार, आता असं सांगणार की आता पहिलं घरी गेलो की गळ्यात माळ घालणार। दरवर्षी सप्ताहाचं नियोजन करू लागण्यासाठी मी पुढे येणार, कमिटीमध्ये मी सुद्धा सहभागी होणार। पण एकदा का सप्ताह संपला, कोणते विचार कोणती माळ काही आपल्या लक्षात राहत नाही। ते माणसं दगडासारखे, किती सांगितलं तरी मनावर परिणाम कधीच होऊ देत नाहीत। काही लोक असतात कापसासारखे, कापूस माहितीये ना, कापूस पाण्यात जर टाकला तर पहा पूर्ण अगदी पाण्याला आतमध्ये शोषून घेतो, पूर्ण पाणी त्या कापसाच्या मध्ये जाऊन बसतं। पण तोच कापूस पाण्यातून बाहेर काढला शिवाजी महाराज, आणि तोच कापूस जर दगडावरती टाकला ना, दगडावरती टाकल्याच्या नंतर पूर्ण पाणी निघून जातं। अर्ध्या तासानं 1 तासानं मात्र कापूस रिकामा झाल्याशिवाय राहत। काही लोक तसे असतात आणि काही असतात मिठासारखे, बोटावर मोजण्या एवढे कथेत बसलायत। पण पहा, पाण्यात जर मीठ टाकलं तर ते पाणी तोंडात घेऊन पाहीपर्यंत अजिबात कळत नाही याच्यात मीठ आहे की नाही। जसं पाणी आणि मीठ एकत्र केल्याच्या नंतर ते मिश्रण लक्षात येत नाही यामध्ये मीठ टाकलं की नाही, तसे काही माणसं असतात कथेमध्ये, स्वतःला एवढे लीन करून घेतात, जीवनाचा उद्धारही होतोय, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात। बस कथा ऐकत असताना तोच विचार करायचा आहे। कथा दरवर्षी ऐकत आलोय आपण, कित्येक वर्षापासून कथा ऐकतायत, पण आपल्यात परिवर्तन काही होत नसेल, आपल्यात काही बदल घडत नसेल तर कथा आणि कीर्तन ऐकून सुद्धा उपयोग नाही। नाही तर पहा, मला मोठा टिळा लावायचा, गळ्यात भडी मोठी माळ घालायची, कथाकारानं सांगितली म्हणून रोज भजनाला येऊन बसायचं मंदिरात आणि रोज लोकांचे मुंड्या मोडून प्रॉपर्टी कमवून आणायची, काय अर्थ आहे का? रोज लोकांचं वाटोळं करायचं, लोकांना त्रास होईल असं वागायचं, काय अर्थ आहे का? आपल्यामुळं कधीच कोणाचं मन दुखवलं जाणार नाहीये। तुम्ही पहा, रात्रीतून प्रभू रामचंद्र अगदी अयोध्येचा राजा होणार, पण रात्रीतून वनवासाला जावं लागतंय, पण तरी सुद्धा चेहऱ्यावरचा हावभाव मात्र बदलत नाहीयेत। महिला मंडळ, माणसाला किती दुःख झालं तरी जास्त दुःखही माणसाने व्यक्त करू नये, आणि आनंद किती झाला तरी माणसाने आनंद सुद्धा जास्त व्यक्त करू प्रभू रामचंद्राकडून शिकायचंय। ज्या वेळेला सर्व अयोध्येवासी सांगायचे की प्रभू श्रीराम अयोध्येचा राजा होणार, प्रत्येकाला आनंद झालेला होता, आनंद सर्वांनी व्यक्त केला, पण प्रभू रामचंद्रांनी नाही। पण रात्रीतून बदल घडला की अगोदरच्या दिवशी
राजगादीवरती बसणार होते आणि दुसऱ्या दिवशी वनवासाला निघावं लागतंय. कथा श्रवण करत असताना श्रद्धायुक्त अंतःकरणानं कथा ऐकावी. काल पाहिलं आपण अगदी आनंदामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता जानकी यांचं लग्न सोहळा पार पडलेला आहे. लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येकाला आनंद, प्रत्येकाला वाटायचं आपल्याच घरचं कोणाचं तरी लग्न आहे. आज लग्न तिथी सुद्धा आहे. त्या लग्नामध्ये प्रत्येक जण सहभागी झालेला होता. पण ऐका, लग्न सोहळा पार पडल्याच्या नंतर एवढा आनंद होता, एवढा आनंद प्रत्येकाला झालेला होता. तो आनंद व्यक्त करत असताना लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. 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 तुम्हें अपने बना बैठे, तुम्हें अपने बना बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. छुप छुप याद करते थे, प्यास धरते थे. छुप छुप याद करते थे. लो अब पर्दा उठा बैठे, लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. प्रभु रामचंद्र भगवान की. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. अति उत्साहात लग्न सोहळा पार पडला. ताई इकडे पहा. लग्न सोहळा पार पडल्यावर 4-5 दिवस प्रभू रामचंद्र पूर्ण अगदी राम दरबार त्या ठिकाणी आहे. एक दिवस सर्व भोजनासाठी बसल्याच्या नंतर पहा, लग्न लागल्याच्या नंतर अयोध्येमध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, दशरथ राजा, अगदी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि 4ही सुनेंना घेऊन येत आहेत. मला सगळ्यांनी उत्तर द्या. नवरीच्या सोबत 2-3 दिवसाकरिता नवरीला मदत करण्यासाठी जी जाते तिचं नाव बोला ना. करवली का कलवरी काय म्हणतात तुमच्या इकडं? जिलेबी पातीन पेडा मागती पण कलवरी. उंच उंच टाचाचे चप्पल घालणार. नवरीपेक्षा तिचाच जास्त थाट राहतो पा. अशी सुटू 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 निघणार.
थपकन थोडा पडती, मध्येच उठून उभी राहते. कलवरी आहे ना तुमच्याकडे, आहे का हा प्रकार? सगळ्यात जास्त मेकअप करणार पहा, ती बघलीत एक परस असते, परत तिच्यात काय असतं काय नाही काय माहिती. एकदा अशी सापडली होती मला सुद्धा, काहीच नाही, फक्त एक टिकल्याचं पॉकेट होतं आणि लिपस्टिक, छोटासा आरसा. कधी लग्न लागल्याच्या नंतर सुद्धा पराक्रमी लोक निघाले सध्याच्या काळात. एका वेळेला पहा, आता कलियुग चालू आहे, लग्न लागलं, एका जोडीचं लग्न लागल्याच्या नंतर पोरांनी काय केलं, मुलाला उचलून घेतलं, मुलाला वरती उचलून घेतलं आणि नवरीला म्हणे हार घाला. आता अगोदरच मुलगा उंच आणि उचलून घेतल्याच्या नंतर अजून उंच, मुलीचा हातच पुरेना. मुलानं हार फेकून घातला, पण भानगड नंतर मुलानं तर फेकून हार घातला, पण मुली म्हटल्या आम्ही काही कमी नाहीत. तिच्या करवल्या सोबत होत्या, त्यांनी सुद्धा नवरीला उचललं. जसं नवरीला उचललं, नवरीला म्हणे फेक हार. ती म्हणली आपल्याला जमणार नाही म्हणे, उगाच काही कुठं ना होईल, आपल्याला तू फेक म्हणे हार. त्यांनी उचललं, आपण का कमी का, फेक हार. नवरीनं हार फेकला, तो तसाच ब्राह्मणाच्या गळ्यात पडला. आता काय कुठं ना करता परत, हे भानगडी निघले सध्याच्या काळात. लग्न लागल्याच्या नंतर सोयीचे खाऊ देत नाही तर राहू देत नाही. ती कलवरी एक सोबत आलेली होती पहा, सीता मातेच्या सोबत, जानकीच्या सोबत. एक दिवस भोजनासाठी बसले आणि करवलीला अधिकार राहतो, कुठं नवर देवाची बुट्ट चोरून ठेवल, कुठं चष्माच ठेवल, नंतर पैसे मागते, आहे की नाही, बरोबर आहे का. 500 रुपये. ती परत एक कटार असते पहा, कटार म्हणतात ना, हातात गुतवलेली राहते पहा हातात. ती करवली एक दिवस जेवणासाठी बसले, लक्ष्मणजी आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, जानकी माता आहेत. जेवणासाठी बसल्यावर एक करवरी होती, त्या करवरीने विचारलं लक्ष्मणजीला, का म्हणे अयोध्येमध्ये तर असा पराक्रम ऐकला म्हणे, एवढ्या महिला पराक्रमी आहेत, 4 पुत्र जन्माला घातले, पण प्रसाद खाऊन पुत्र जन्माला येतात म्हणे. लक्ष्मणजींच्या चेहऱ्यावरती आड्याच पडल्या. प्रभू रामचंद्र म्हटले, सगळ्यांच्या अगदी एकटक लक्ष होतं की आता नेमकं लक्ष्मणजी काय बोलतील, पण लक्ष्मण सुद्धा कमी नव्हते. लक्ष्मणजी म्हटले, आमच्याकडे तरी पराक्रमी महिला आहेत, प्रसाद खाऊन त्यांनी 4 पुत्र जन्माला घातले, पण मिथिला नगरीमध्ये आम्ही असं ऐकलंय की मिथिला नगरी मधल्या सुद्धा जमिनीतून काँग्रेसच्या गवतासारख्या उगल्या म्हणे. सीता मातेचा जन्म कसा आहे, भूगर्भातून, धरणी मातेतून. ज्या वेळेला पळाली तर परत ती आलीच नाही. अयोध्ये नगरीमध्ये सर्व अयोध्येवासियांना एवढा आनंद झालेला आहे, आनंदाच्या भरात कित्येक दिवस निघून गेले. एक दिवस ज्या वेळेला दशरथ राजा स्वतः आरशामध्ये पाहतायत, काल तुम्हाला सांगितलं, कानाजवळचा फक्त एकच केस पांढरा झालेला होता. एक केस पांढरा झाला आणि टोप वाकडा झाला, म्हणून पूर्ण राज्याचा त्याग करायचा आणि आता राजसिंहासनावरती कोणाला तरी बसावं लागेल, हे राज्य स्वाधीन करून द्यावं लागेल. म्हणून वशिष्ठ महाराजांना विचारलं, गुरुदेव राजतिलक सोहळा करावा लागेल, राज्याभिषेक सोहळा करण्याची वेळ आलेली आहे. एक केस पांढरा झाला तर राज्याचं वाटप करण्याचं ठरवलं. तुम्हाला वाटतं ताई परमार्थही करू आम्ही, भजनही करू आम्ही, पण कधी म्हातारपण कशासाठी, म्हातारपणी परमार्थच करायचा आहे. म्हातारपण येईल हे कशावरून माहिती आहे आपल्याला. तुम्ही सांगता की नाही ऐकलंय तुम्ही, क्षणभंगुर नाही बरं बसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आधी अगोदर नामचिंतन करा. जास्त गरमी होती का, गरमत आहे ना, कूलर आणून आणलेत पण ते मोजकेच ठेवलेत 2-3 जागेवर. ज्या कूलरच्या समोर बसतात मी तर म्हणे त्यांचे भांडणं होत असणारे 100%. ते जागा धरून बसलेल्या आहेत रोजची. कूलरची जागा बदलायला पाहिजे रोज, कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं. ही येऊन बसल्याच्या नंतर थोडी गरमी होती आता मला, पण ती ठेवलंय पण लय लांब ठेवलंय तिकडं. त्याची हवा इकडे येऊस तर सगळी पांगून जाते, माझ्यापर्यंत काही येत नाही. त्यामुळे आमचं आणि तुमचं सारखं दुःख आहे. अजिबात ते रुमाल तुम्ही असे केले की मला तुमची दया येते, असं वाटतं यांचं मन लागत आहे का नाही नेमकं कधी. प्रभू रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की जय. वशिष्ठ महाराजांना सांगितलं,
राज्याभिषेक सोहळा करायचा आहे, राजतिलक करायचा आहे. वशिष्ठ म्हटले चांगल्या कामाला उशीर नको, चांगल्या कामाला उशीर नको. म्हणून ज्या वेळेला आनंदाच्या भरामध्ये सर्व अयोध्या नगरी सजलेली आहे, प्रत्येकाने स्वतःच्या दारासमोर सडे टाकलेत, रांगोळी काढली आहे, घरांना फुलांची तोरणं बांधलीत, घरांवरती दिवे लावलेली आहेत, भगवी पताका प्रत्येकाने आपापल्या घरावरती बांधलेली आहे. एवढा आनंद होता. आपल्यालाच आनंद किती झाला होता 22 जानेवारीला. आज कित्येक वर्षापासून एक दुःख होतं प्रत्येकाच्या. 14 वर्षाचा वनवास तर प्रभू श्रीरामानं भोगलाच होता, पण त्याच्यानंतर सुद्धा कित्येक वर्षापासून वनवासच चालू होता. म्हणावं लागायचं बनाएंगे मंदिर, आता बन गया है मंदिर. प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं आणि 22 जानेवारीला पहा आपल्या पूर्वजांनी मंदिर पडताना पाहिलेत. आपण भाग्यवान समजायचं स्वतःला महिला मंडळ. आपल्या पूर्वजांनी मंदिर पडताना पाहिलेत, पण प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारताना आपण पाहिलंय. त्यामुळे आपण साक्षीदार असणार आहोत. आपण पुढच्या पिढीला सांगणार की प्रभू श्रीरामाचं मंदिर होताना आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. ज्या वेळेला राम राज्याभिषेक सोहळा करायचा म्हणून पूर्ण अयोध्येवासियांना आनंद झालेला आहे. पण पहा तुम्ही किती मोठा माणूस श्रीमंत असला, त्याच्याकडे काम करण्यासाठी जरी लोक असले, काम करण्यासाठी माणसं असल्याच्या नंतर जो व्यक्ती काम करण्यासाठी आहे गडी म्हणून, तो गडी म्हणून जो व्यक्ती आहे ना, त्याला सगळ्यात अगोदर यावं लागतं. उदाहरणार्थ गावाला जायचंय, तुम्ही गाडी 4 व्हीलर म्हणा, दुसऱ्यांची अगदी पैसे देऊन तुम्ही गाडी बोलून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर ज्याची गाडी बोलवली का, घरच्या मालकाच्या अगोदर सुद्धा त्या माणसाला आवरून पटकन गाडी पुसून लवकर दारात येऊन उभं राहावं लागतं. दशरथ महाराज ज्या वेळेला सुमंतला विचारतायत, आनंदाच्या भरामध्ये बातमी सांगण्यासाठी गेले कैकेयी मातेकडे. इकडे पहा माता, कैकेयी मातेकडे गेल्याच्या नंतर पाहिलं कोप भुवनामध्ये बसलेले आहेत. ज्या वेळेला 2 वर मागून घेतले, सांगण्यात आलं की महायुद्धामध्ये ज्या वेळेला तुम्ही रथाचं सारथ्य पण करत होता आणि त्या युद्धामध्ये रथाचं सारथ्य पण करत असताना, तुमचं युद्ध चालू असताना तुमच्या रथाचं एक चाक गळून पडलं होतं स्वामी. बरोबर आहे. त्या चाकाला आधार म्हणून मी माझ्या हातानं असा कोपरा लावला आणि तेव्हा ते चाक एका ठिकाणी थांबलं, तुमचं युद्ध पूर्ण झालं. तर आनंदाच्या भरात तुम्ही एक गोष्ट बोलले होते स्वामी की कोणते तरी 2 वर तू मागून घे, पण मी तेव्हा म्हटले की वेळ आल्याच्या नंतर मागेल, आणि आता वेळ आली आहे. वेळ आली म्हटल्याच्या नंतर तरी सुद्धा अजून दशरथ राजाला दुःख वाटत नाहीये. दशरथाला आनंदी आहेत. काय मागायचं तर ते माग कैकेयी. आज मी आनंदी आहे. राम अगदी राजसिंहासनावरती बसणार आहे, राम राजा होणार आहे, राजतिलक सोहळा करायचा आहे. काय मागायचं तर ते माग, असं आनंदात बोलून गेले. आणि कैकेयी मातेनं मागायला चालू केलं. कारण पहा, मंथनेनं सांगितलं होतं कैकेयी मागून घे, वेळ आली आहे, पण अगोदर भरताला राजगादी माग आणि नंतर वनवास. कारण अगोदर जर तू वनवास मागितला प्रभू श्रीरामाला तर भरत ती येड्यावानी करतील, तुला ते लवकर पुढची मागणी सागुदी देणार नाही, आणि परत तुझी मागणी ती पूर्ण होणार नाही, तो तुझा पण पूर्ण होणार नाही. सांगितलं स्वामी पहिल्या वरानं भरताला राजगादी पाहिजे. आनंद वाटला दशरथाला. अजूनही दुःख वाटत नाही. हरकत नाही कैकेयी, अगं राम काय आणि भरत काय, माझाच तर पुत्र आहे ना, हरकत नाही, देऊन टाकू. राम बसला राजगादीवरती किंवा अयोध्येचा राजा भरत झाला तरी हरकत नाहीये, पण दुसऱ्या वरानं स्वामी प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. कैकेयी दुसरं काहीतरी माग. स्वामी तुम्ही सांगितलंय रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण वचन कधी मोडणार नाही, आणि तुम्ही वचन दिलेलं आहे ते वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. महिला मंडळ, पहिल्या काळात सुद्धा वचन दिलं जायचं. तुम्हाला माहिती असेल, आजी आजोबा पणजोबा जे असतील ना, भविष्यात नातवाचं मुलाचं लग्न व्हायचं असेल, एखादी मुलगी एखाद्याच्या घरात असेल तर म्हणायचे पाळण्यालाच बाशिंग बांधायचे, ही आमची, ही मुलगी माझ्या नातवाला द्यायची, ही मुलगी आमच्या मुलाला द्यायची. वचन दिलं जायचं आणि ते वचन पाळायचे ही लोक. आपल्या आजोबांनी सांगितलं होतं बरं का, या मुलाला ही मुलगी द्यायची. आता सकाळी एक बोलतं, दुपारी एक बोलतं, संध्याकाळी एक, दुसऱ्या दिवशी तर तिसरंच बोलतं. निष्ठा झाली, निष्ठा तर राहिलीच नाही कुठं. पहा तुम्ही, प्रचार एकाचा, गुलाल एकाचा.
धाब्यावर एका संघ आणि दुसऱ्या दिवशी फटाकडे तिसऱ्याचेच वाजित. काय घेणं देणं राहिलं लोकांना सध्या, फक्त पैसा पाहिजे. वचन, श्रद्धा, निष्ठा, भाव कशाला म्हणतात हेच गोष्टी माहिती नाही. पण जीव गेला तरी चालेल, पण रघुकुलाचा नियम होता बरं का ताई. रघुकुलाचा नियम होता, वचन कधी मोडणार नाही. दिलेलं वचन, स्वामी तुम्ही वचन दिलंय, मी अयोध्येमध्ये सांगेल हा राजा खोटं बोलतो, वचन देऊन सुद्धा पूर्ण करत नाही. रघुकुलाचं नाव काढलं तर खबरदार कैकेयी, तुझं वचन पूर्ण करतो. पण असं नको ग तू मागायला होतस. वनवास म्हटलं की धिप्पाड देहाचा दशरथ राजा खाली पडला, जसा डोंगर कोसळावा. कैकेयी अगं विनंती माझी, अशी मागणी करू नको. स्वामी तुम्ही वचन दिले, मला पूर्ण करावं लागेल. राम 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 असा शब्द उच्चारतायत. सुमंत महाराज सकाळी येऊन पाहतायत. कैकेयी तू मागतेस मला वचन, पण कदाचित माझे प्राण जाण्याची शक्यता आहे ग. प्राण गेले तरी चालतील, पण वचन तुम्हाला पूर्ण करावे लागतील स्वामी. सुमंतांनी येऊन पाहिलं. कैकेयी मातेला विचारलं, महाराज कुठे आहेत? आतमध्ये आहेत. राम 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 हे शब्द उच्चारत होते. विव्हळत पडलेले दशरथ राजा दिसले, महाराज दिसले. महाराज काय झाले तुम्हाला? राम राम हे शब्द उच्चारत असताना सुमंतक नावाचा सेवक आहे ना प्रधान, खूप दुःख वाटतंय. आणि त्या ठिकाणावरून प्रभू श्रीरामाला बोलवण्यासाठी गेले. काहीतरी प्रभू श्रीरामाला बोलायचंय. प्रभू श्रीरामाकडे धावत आली, सांगितलं, महाराज मालक तुम्हाला पिताश्रींनी बोलवलंय. प्रभू श्रीराम सुमंताच्या पुढे निघालेत. आल्याच्या नंतर पाहिलं, लक्ष देऊन ऐका बरं. आल्याच्या नंतर पाहिलं कैकेयी माता एका ठिकाणी आहे. केस मोकळे सोडलेले आहेत, कानामध्ये कुंडल नाहीयेत, हातातल्या बांगड्या काढलेल्या आहेत. अस्त व्यस्त अगदी पूर्ण चेहरा सुकून गेलेला आहे. काहीतरी अघटित घटना घडलेली आहे. आणि विव्हळत दशरथ महाराज त्या ठिकाणी आहेत. राम राम हे शब्द उच्चारत आहेत. दशरथ महाराजाला नाही विचारलं बाबा काय झालं म्हणून. कैकेयी मातेकडे गेले. नाही का, सगळ्यात जास्त नितांत प्रेम प्रभू श्रीरामाचं कोणावर असेल तर कैकेयी मातेच्या वरती होतं. सगळ्यात जास्त आवडती माता होती आणि सगळ्यात जास्तीत जास्त कैकेयी मातेच्या महलात प्रभू श्रीराम राहायचे. अगोदर विचारलं, मा बाबाचं आणि तुमचं काही भांडण झालंय का? नाही रामा, नाही राघव, भांडण नाही झालं. 2 वचन मागून घेतलेत. कोणते वचन मागितले मा? पहिल्या वरानं भरताला राजगाती. माता किती चांगली आहेस गो तू, किती कुशल आहे, किती मोठ्या अंतकरणाची आहे की तू ओळखलंय माझा अवतार कशासाठी आहे. माझा भरत, माझा दादा जर अयोध्येचा राजा झाला ना तर लोक म्हणतील अयोध्येचा राजा भरत आहे. पण त्याचाच मोठा भाऊ, राजाचा मोठा भाऊ म्हणजे राम आहे. दुसऱ्या वरानं काय मागितलं माता? राम दुसऱ्या वरानं मागितलं प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. माता खरोखर तू मोठ्या मनाची आहेस, मोठं अंतकरण आहे तुझं. किती शुद्ध अंतकरण की तू ओळखलंय हे राम राज्य सांभाळण्यासाठी माझा अधिकार नाहीये. या कामासाठी मी आलोच नाही, पण मी ज्या कामासाठी आलो ना ते काम फक्त तू ओळखलंय की ऋषी मुनींचं रक्षण करण्यासाठी आणि राक्षसांचा वध करण्यासाठी मला सुद्धा जंगलाचा राजा होणं गरजेचं होतं. वनवासाला जाणं महत्वाचं आहे. माता दिलेले शब्द मी नक्की स्वीकारेल. राम राम असे विवळत पडलेले दशरथ महाराज. सुमंतक निघून गेले. सुमंत निघून गेले. तिथून पुढे ज्या वेळेला लक्ष्मणजी आले, लक्ष्मणजींनी विचारलं काय झालंय? प्रभू श्रीराम सांगतात 14 वर्षाच्या वनवासाकरिता निघायचे. दादा तुमच्या शिवाय अयोध्या अधुरी आहे. प्रत्येक माणसाची सुरुवात तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि दिवसाची सांगता होत नाही. दादा तुम्ही नसाल तर आम्ही जगणार कोणासाठी? मलाही तुमच्या सोबत यायचं. जा सांगितलं. सुमित्रा मातेला आणि उर्मिलेला विचारून या. ज्या वेळेला लक्ष्मणजी उर्मिला सुमित्रा मातेकडे आले, मा प्रभू श्रीरामाच्या सोबत दादाच्या सोबत वनवासाकरिता निघालेत.
अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र नाही होणार, राम नाही होणार, भरत दादा होणार आहे, भरत भैया. 14 वर्षाच्या वनवासाकरिता निघालेत प्रभू श्रीराम. मा मी जाऊ दादाच्या सोबत. ऐका किती मोठं अंतकरण होतं. स्वतःच्या आईला दुःख वाटावं नवल नाही. एक मुलगा जिनं शपथ घेतली आयुष्यभर मोठ्या भावाची सेवा करेल म्हणून, अशी सुमित्रा माता सांगते, लखन अरे चूक केली तू, खूप मोठी चूक केली. कारण तू एक काम केलं असतास, मला न विचारता जरी 14 वर्षाच्या वनवासाकरिता मोठ्या भावाची सेवा करण्यासाठी निघून गेला असताना, तर छाती ठोकपणे पूर्ण लोकांना सांगितलं असतं की माझा लखन दादासाठी, भावासाठी, आईला सुद्धा, आईची सुद्धा परवानगी घेण्यासाठी नाही आला. पण तू कलंकित केले मला विचारून. पण लखन 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेल्यावर ना, वनामध्ये गेल्यावर भावाच्या विषयी ईर्ष्या येऊ देऊ नको, कसलंच कपटही मनात येऊ देऊ नको. आई कपट कधी येतं ग, ईर्ष्या कधी येते? लखन जास्त जेवण केल्याच्या नंतर झोप येते आणि कपट येतं मनामध्ये, स्वप्नामध्ये वाईट काहीतरी स्वप्न पडेल, ईर्ष्या येईल. माता स्वप्न कधी पडतं? झोपल्याच्या नंतर. झोप कधी येते? जास्त जेवण केल्याच्या नंतर, भोजन केल्याच्या नंतर. लक्ष्मणजीनं सांगितलं, माता चरणाची शपथ घेऊन सांगतो, उजवा हात उजव्या पायावरती ठेवला, चरणाची शपथ घेऊन सांगतो माता, हा तुझा पुत्र, तुझ्या दुधावरती भरोसा आहे ना, विश्वास आहे ना? हा पुत्र तुझी शपथ घेऊन सांगतो की 14 वर्ष हा लखन वनवासाकरिता प्रभू श्रीरामासोबत गेल्यावर 14 वर्ष अन्नाचा कणही खाणार नाही. आणि अन्नाचा कण खाल्ला नाही तर झोपण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर का झोपलो नाही तर ईर्ष्या आणि कपट येण्याचा प्रश्नच येत नाही. माता सुमित्रा मातेला गर्व वाटला. दर्शन घेतलं, लक्ष्मणजी निघाले. पण आले होते कुठे? उर्मिलाकडे. धर्मपत्नीला विचारून जावं, सांगून जावं, ऐका हजारो सीता मातेंनी कितीही तपश्चर्या केली, त्यावेळेला एका उर्मिला मातेची तपश्चर्या तिची बरोबरी होऊ शकते. कारण खूप मोठा त्याग आहे उर्मिला मातेचा सुद्धा. उर्मिलाच्याकडे आले आणि उर्मिला एक सुंदर असं चित्र काढत होत्या. चित्र काढत असताना लक्ष्मणजी द्वारावरती आले आणि ज्या वेळेला आदेश घ्यावा, परवानगी घ्यावी म्हणून विचारलं, उर्मिला जसा आवाज कानावरती पडला तर हातातलं तोच रंगाची बॉटल सटकली आणि रंग सुटला तसा त्या चित्रावरती पडला, जे चित्र कित्येक दिवसापासून उर्मिला काढत होती. मोठ मेठन धाई मोकलून रडू लागली. लक्ष्मणजी आतमध्ये आले. उर्मिला अगं काय झालं रडायला? स्वामी चित्र काढत होते, माझं चित्र खराब झालंय, चित्र खराब झालंय, कित्येक दिवसापासून हे चित्र